जय भीम जय शिवराय. सम्राट शेअर अँड केअर असोसिएशनच्या माध्यमातून गेले 2 वर्षभरात अनेक बायका आणि वर्ली विभागाचे अनेक मुद्दे उचलले गेलेत. त्याच्या लेखी तक्रारी दिल्या गेलेल्या आहेत. ओमकार टॉवरच्या बाबतीत पुन्हा एकदा जवळजवळ 12 करोड रुपये बिल्डरनी टाकल्यानंतर आता ते पैसे फक्त लिस्ट कोणी काढायची. माझ्याकडे माहिती आली आहे की आमची जी लिस्ट आहे, आमच्या लिस्टवर ते पुन्हा थांबवण्यासाठी काम करतात. मी पुन्हा सांगतो, 12 करोड जर कमी पडत असेल सगळ्यांच्या लिस्टला, आमची लिस्ट थांबवायचा तुम्हाला कोणालाही अधिकार नाही आहे. पहिली लिस्ट आम्ही दिली आमच्या 150 लोकांची, आणि ज्यांना वाटतं आमची लिस्ट निघाली पाहिजे तर तुम्हाला मी सरळ सांगतो, साईबाबा नगरच्या जेवढ्या लोकांनी लिस्ट टाकले त्यांना त्याचं पिरामलचं काम बंद करा. 12 करोड टाकून तू काय मेहरबानी करत नाही आहे. ओमकारनी सगळं प्रोजेक्ट त्याच्याकडे दिला आहे. त्याला सांगा आम्ही लेटर लिहिलं आहे, पिरामिडनी सगळ्यांचं भाडं टाकावं. आमचं भाडं जर कोणी अडवलं तर त्यांचे सर्व जे काय असतील आमदार, खासदार, नगरसेवक किंवा माजी नगरसेवक कोणी असेल, आमच्या भाड्याच्या लिस्टवर तिथं काम करत तर तुमचे सगळे भ्रष्टाचार आम्ही बाहेर काढू. चोर आहात तुम्ही सगळे. चोऱ्या कुठे कुठे केल्यात, कशा केल्या, ते सगळं सम्राट शेअर अँड केअर असोसिएशन पुराव्यासकट सिद्ध करेल. पुन्हा सांगतो, आमच्या कामाच्या आड यायचं नाही. आम्ही कोणता राजकीय पक्ष नसलो तरी सामाजिक संघटना आहे. आमच्या कामामध्ये येऊन आम्हाला अडचण निर्माण करायची नाही. आम्ही रिसर सगळं करतोय. आमच्या लोकांची भाडं निघाली पाहिजे त्यासाठी करतोय. तुम्ही भाडं काढा, पण हा पाठवून जो वार केला, यांची लिस्ट पास करू नका, त्यांची लिस्ट पास करू नका. तुमच्या बापाचे पैसे आहेत का? आणि एवढा जर तुमच्यात दम आहे ना तर त्याच्या पिरामलचं काम थांबवा. आणि आमचे जर चेक नाही निघाले तर आम्ही थांबवणार. लिगली तो जर भाडं देत नसेल तर SRAला त्याचे पिरामलचं काम थांबवायचा अधिकार आहे. SRA कोणाचा गुलाम नाही आहे. कल्याणकरी साहेब खूप चांगले मोठे आहेत. त्यांनी खूप मोठं भाषण दिलं TV9च्या समोर गेल्या 2 महिन्यापूर्वी. त्यामुळे कल्याणकरी साहेबांवरती मला पूर्ण विश्वास आहे. नाहीतर मग त्यांनी सिद्ध करावं करतील की याच्या आधीचे सतीश लोखंडे सगळ्यांना मिसळलेले होते, भ्रष्टाचारी होते, ते काम करण्याचे लायक नव्हते. तसे तुम्ही पण आहात, हे तुमच्यावरती सुद्धा ब्लेम लागेल. SRAमध्ये आमच्या सगळ्या लेखी तक्रारी आहेत. त्याचे जो सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा 100 कोटीचा घोटाळा, रूम विकतोय तो गणेश केशवान, त्याला पकडा लवकरात लवकर. त्याच्या बापाचं नाही आहे. 200 लोकांच्या रूममध्ये तो तिकडे काही लोकांना ॲडजस्ट करतो. 200 लोकांमध्ये कोण आहे, कोणी एका रात्री रूम बांधलेत, आम्हाला सगळं माहिती आहे. माझ्या नादी लागू नका. आम्ही लिगली काम करणारा माणूस आहे. बायकातलं अनाधिकृत बांधकाम असू दे किंवा वर्लीचं काही मुद्दे असू दे, तुम्ही खातायत, चोऱ्या करतायत, अधिकारी मदत करतात खायला. अनाधिकृत बांधकामावरती लाखो रुपये महिन्याच्या महिने लोक काही नेत्यांच्या घरी, काही गुंडांच्या घरी जात आहेत. त्या सगळ्यांची इन्क्वायरी लागण्यासाठी मी महानगरपालिकेला लेटर दिले, DMCला लेटर दिले, सगळ्या लोकांना लेटर दिले. परंतु हे सगळे मिलेजुळे आहेत. तुम्ही किती दिवस इन्क्वायरी नाही करणार? कधीतरी तुमच्या पापाचा खडा भरेल, कधीतरी खोटं आहे ते सिद्ध होईल. तुम्हाला समजलं पाहिजे की तुम्ही लोकांच्या सेवेसाठी आहेत. परंतु सर्व प्रशासकीय अधिकारी, नेते लोक, गुंड लोक सगळं लोकांना लुबाडण्यासाठी बसलेले आहेत. लोकांचं कोणीही काम करत नाही. भायखळा वर्ली विभागामध्ये आज जर कोण सहकार्य करत असेल लोकांना, ते सम्राट शेअर अँड केअर असोसिएशनच करते. याची सगळ्यांना माहिती झालेली आहे. मी पुन्हा सांगतो, आमच्या कामाच्या मध्ये येऊ नका. धन्यवाद.